दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडी आज दिल्लीत मोर्चा काढणार आहे। दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडी निदर्शनं करणार आहे। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत। मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं केजरीवालांना अटक केली आहे, त्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे। तर आज रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे हे सगळे नेते एकवटणार आहेत। केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाई विरोधात ईडीच्या या कारवायांविरोधातच इंडिया आघाडीचे नेते आज रामलीला मैदानावर एकत्रित येतील। त्या रॅलीची एक जय्यत तयारी झाल्याचं आपण पाहतोय। काल आपच्या नेत्यांनी या रॅलीचा आढावाही घेतलेला होता, तयारीचा संपूर्णपणे आढावा घेतलेला होता। आज आता राज्यातून शरद पवार, उद्धव ठाकरे या रॅलीसाठी म्हणून दिल्लीत दाखल होणार आहेत। मात्र या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र येताना इंडिया आघाडीचे नेते दिसतील। विरोधकांची ही इंडिया आघाडी या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र एका व्यासपीठावर हे सगळे नेते दिसतील। अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईच्या विरोधात हे नेते एकत्र येणार आहेत। रामलीला मैदानावर आज रॅली असेल, त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली होती, त्याचा आढावा आपच्या नेत्यांनी घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत माहिती आपल्याला आठवत असेल की आपचे नेते वेगवेगळ्या प्रकारे केजरीवालांवरील या कारवाईचा निषेध नोंदवताना दिसतात, वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं करतायत।